ऊस उद्योगातील कोट्यवधींच्या फसवणुकीला लगाम घालणारा गँगमेन ॲप शेतकरी, वाहतूकदार आणि कारखानदारांसाठी गेम चेंजर ठरणार आहे। ऊस उद्योगात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असताना फसवणूक, बनावट नोंदी आणि आर्थिक पिळवणुकीच्या घटनाही वाढत आहेत। अनेकदा साखर कारखान्यांकडून मोठी उचल घेऊन काही टोळ्या कामावर न येता गायब होतात। त्यामुळे शेतकरी, वाहतूकदार आणि कारखानदारांना मोठा आर्थिक फटका बसतो। याच समस्येवर प्रभावी उपाय म्हणून गँगमेन नावाचे डिजिटल ॲप विकसित करण्यात आले आहे। विशेष म्हणजे या प्रकारच्या फसवणुकीचा स्वतः अनुभव घेतलेल्या महादेव मुरकुटे यांनी हे ॲप तयार केले असून ऊस उद्योगातील व्यवहार अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याचा दावा करण्यात आला आहे। या ॲपवर नोंदणी केल्यानंतर ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूकदार आणि संबंधित घटकांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे। सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार, लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि साखर कारखानदार यांना डोळ्यासमोर ठेवून या ॲपची निर्मिती करण्यात आल्याची माहिती गँगमॅनचे महादेव मुरकुटे आणि वनिता खेडगी यांनी दिली। मोबाईल ॲपचं नाव गँगमेन आहे। आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये क्राईम भरपूर वाढतोय आणि सध्या तरी साखर उद्योगामध्ये जे लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि ट्रान्सपोर्टर असतात यांच्यामध्ये क्राईम खूप जास्त असतात। एखाद्याने 5 लाख 2 लाख रुपयाला जर एखाद्याने बुडवलं तर त्याची वसुली करण्यासाठी मर्डर, किडनॅपिंग, हाफ मर्डर सारखे गुन्हे आपण नेहमी पाहत आलोय। तर त्यासाठी आम्ही गँगमेन टेक्नॉलॉजीज हे ॲप बनवले। त्यावरती ट्रान्सपोर्टर, लेबर कॉन्ट्रॅक्टर असो, साखर कारखानदार असो किंवा शेतकरी असो, एखाद्याला ॲडव्हान्स देताना फक्त त्याचा आधार नंबर टाकून रजिस्टर करा, एकही रुपयाची तुमची फसवणूक होणार नाही। यासाठी गँगमेन ॲप बनवले आम्ही। प्ले स्टोअरवरती जाऊ शकता, तिथे गँगमेन असं नाव आहे, ते सर्च करा, आयकॉन पहा आणि रजिस्टर करून नोंद करा। तुमची नोंद झाल्याच्या नंतर तुम्ही ज्यांना पैसे देताय त्यांना पैसे देण्याच्या अगोदर गँगमेनमध्ये रजिस्टर करा। आणि हे ॲप जे आहे ते वन स्टॉप सोल्युशन आहे, जिकडं आमचं प्रयत्न एवढंच आहे की ते फ्रॉड कमीत कमी आम्ही जेवढं जमेल तेवढं कमी करू शकतो। पण ह्यांनी सबस्क्राईब केल्यावरती ते कमी होणार आहे फ्रॉड। आणि आम्हाला दररोज न्यूजपेपरमध्ये येतात एवढ्या लोकांनी जीव दिलं, एवढ्या लोकांनी जीव मारलं, आम्हाला ते काही नको आहे तसं।